नमस्कार मित्रांनो, आज आपण 2 वे स्लॅबचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. कॅल्क्युलेट द रेन्फोर्समेंट रिक्वायर्ड फॉर आरसी स्लॅब पॅनल 6.3 मीटर इंटू 4.5 मीटर सिम्पली सपोर्टेड ऑन ऑल 4 साइड्स. इट हॅज टू कॅरी लाईव्ह लोड दिलेला आहे 4 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इन्क्लुडिंग फ्लोर फिनिश त्यातच दिलेलं आहे. लक्षात यूज M20 सॉरी M25 कॉन्क्रीट FE 415 स्केच क्रॉस सेक्शन स्लॅब शोन इन स्टील आपलं स्लॅब शोइंग स्टील डिटेल्स यूज मॉडिफिकेशन फॅक्टर्स इज इक्वल टू 1.4 and bending moment coefficients are alpha x is equal to 0.085 and alpha y is equal to 0.056. नो चेक रिक्वायर्ड. बघा मित्रांनो, आता एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिले डिझाईन कॉन्स्टंट्स, ही स्टेप केली नाही केली तरी चालते. डिझाईन कॉन्स्टंट्स, तर डिझाईन कॉन्स्टंट्स मध्ये पहिले M25 FE 415 म्हणजे आपल्याला MXD किंवा MD चा फॉर्म्युला कोणता लागेल 0.138 FCK PD स्क्वेअर झालं. मग नंतर आता काय करायचं, नंतर दुसरी स्टेप आहे इफेक्टिव्ह डेप्थ काढण्यासाठी D इज इक्वल टू, बघा मित्रांनो, कंडिशन सॅटिस्फाय करायची. जर लाईव्ह लोड हा 3 पेक्षा जास्त असेल आणि LXE हे 3.5 पेक्षा जास्त असेल तरच हा फॉर्म्युला वापरायचा. D इज इक्वल टू LX डिवायडेड बाय 20 इंटू MM. 20 इंटू MM. LX किती आहे 4,500 अपॉन 20 इंटू MF किती आहे 1.4. किती येतं हे 160.71 म्हणजे 165 MM. 165 MM. कालच्या प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो आपण D+D कव्हर घेतलं होतं. जर इफेक्टिव्ह लेंथ दिली तर D+D कव्हर घ्यायचं, डायमीटर बाय 2 लिहायची गरज नाही, पण इथं घ्यायचं D प्लस कव्हर प्लस डायमीटर बाय 2. 165 प्लस कव्हर कितीचं घेता 20 प्लस 10/2 हे येतं 190. 190 आहे. आपला डी अवेल काढायची गरज नाही मित्रांनो, हेच आपलं अवेलेबल डी असतं. जर आपण इथं वाढवलं तर आपलं उत्तर वेगळं येत नाही. आलं लक्षात, काढायचं काढू शकता. 190 मायनस 20 मायनस 10/2 165 येणार. डी अवेल 165 येणार. नंतर आपलं एकच येणार. नंतर इफेक्टिव्ह डेप्थ, नंतर काय इफेक्टिव्ह स्पॅन. तर इफेक्टिव्ह स्पॅन इथं काढावं लागेल मित्रांनो LXE, कारण की इफेक्टिव्ह दिलेलं नाहीये. 4,500 प्लस 165 4,665. नंतर LYE किती 6,300 प्लस 165 किती येतं 6,465 MM. हे झालं. नंतर पुढची स्टेप काय मित्रांनो, लोड कॅल्क्युलेशन. तर लोड कॅल्क्युलेशन मध्ये तर सगळ्यात पहिले सेल्फ वेट. सगळ्यात पहिले कोणतं करतात सेल्फ वेट. लोड कॅल्क्युलेशन फॉर 1 मीटर ते लिहिलं नाही. नंतर सेल्फ वेट किती आहे 1 इंटू 1 इंटू टी इंटू 25. 1 इंटू 1 इंटू 0.19 इंटू 25 किती येतं हे 4.75 किलो न्यूटन मीटर.
हा नंतर सेल्फ मेड झाल्यानंतर लाईव्ह लोड इन्क्लुडिंग फ्लोअर फिनिशिंग लाईव्ह लोड 1 × 1 × 4 4 किलो न्यूटन पर मीटर मग किती येईल हे 8.75 किलो न्यूटन पर मीटर. आता डब्ल्यू डी गॅमा एफ इंटू 8.75 गॅमा एफ किती आहे 1.5 इंटू 8.75 13.125 किलो न्यूटन पर मीटर. हा नंतर पुढची स्टेप आहे मित्रांनो फॅक्टराइज्ड बीएम फॅक्टराइज्ड बीएम बेंडिंग मोमेंट. तर एम एक्स डी इज इक्वल टू अल्फा एक्स इंटू डब्ल्यू डी इंटू एल एक्स ई चा स्क्वेअर आणि एम वाय डी अल्फा वाय इंटू डब्ल्यू डी इंटू एल एक्स ई चा स्क्वेअर. हा एल एक्स ईच असते ना. नंतर एम एक्स डी काढायचं. अल्फा किती दिलेलं आहे मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये अल्फा एक्स आणि अल्फा वाय ची व्हॅल्यू दिलेली असते. अल्फा एक्स हे 0.085 अल्फा एक्स हे 0.085 0.085 आणि डब्ल्यू डी किती आहे 13.125 इंटू एल एक्स ई किती आहे एल एक्स ई आता काढला आपण 4.665 4665 आहे ना त्याला मीटर मध्ये करायचं 4.665 चा स्क्वेअर. हा अल्फा वाय किती आहे मित्रांनो अल्फा वाय सांगा 2.056 एम एक्स डी किती येतं एम वाय डी किती येतं 24. एम एक्स डी येतं 24.278 किलो न्यूटन मीटर. हा आणि नंतर एम वाय डी किती येतं 15.995 किलो न्यूटन मीटर. आलं. आता काय करायचं एम एक्स डी एम वाय डी आलं. एम एक्स डी एम वाय डी आल्यानंतर जे मोठं आहे ते घ्यायचं पुढे. हा तर एम एक्स डी मोठं आहे तर एम एक्स डी आता काय करायचं रिक्वायर्ड डेप्थ रिक्वायर्ड डेप्थ रिक्वायर्ड डेप्थ काढायसाठी रिक्वायर्ड डेप्थ काढायसाठी काय करतात काय एम एक्स डी इज इक्वल टू एम यू लिम इज इक्वल टू 0.138 एफ सी के बी डी स्क्वेअर. हा एम एक्स डी किती आहे 24.278 इंटू 10⁻6 0.138 एफ सी के किती आहे 25 बी किती आहे 1000 इंटू डी स्क्वेअर. याला डिवाइडला पाठवायचं 24.278 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.138 इंटू 25 इंटू 1000 डी स्क्वेअर किती येतं डी 83.88. हे ओके रिक्वायर्ड पेक्षा आपलं जे आपल्याला आहे त्याच्यापेक्षा कमी येत 165 ते तर मग ओके. लक्षात मग डी किती घेणार आपण 165 हे डी आलं. नंतर आता काय करायचं रिक्वायर्ड डेप्थ झाल्यानंतर एरिया ऑफ एएसटीएक्स एरिया ऑफ स्टील अँड स्पेसिंग याची स्पेसिंग एरिया ऑफ स्टील मध्ये एएसटीएक्स 0.5 एफ सी के एफ वाय in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 mxd divided by fck bd square into bd. 0.5 into 25 upon 415 1 minus under root of 1 minus 4.6 mxd किती आहे 24 into 10⁻6
डिवायडेड बाय 25 इंटू 1000 इंटू 165 चा स्क्वेअर. बी किती आहे मित्रांनो 1000 आणि डी किती आहे डी 165 किती येतं हे बरोबर आहे 425.99 म्हणजेच 426 mm². हा एरिया ऑफ स्टील आलं एरिया ऑफ स्टील AXT मध्ये आलं SX एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTX इंटू बी. तर एरिया ऑफ डायमीटर पाय भागिले 4 10चा वर्ग अपॉन 426 इंटू 1000 किती येतं 184.36 mm². सॉरी MM 184.36 mm. हे हा तर ते स्पेसिंग तर घेऊ आपण. हा इज लेस दॅन 3D. 3D पेक्षा कमी येतं का हो 165 गुणिले 3 पेक्षा कमी येतं म्हणजे ओके आलं लक्षात. तर मग आपण काय करायचं 10 mm प्रोव्हाइड 10 mm बार ऍट द रेट स्पेसिंग ऑफ 180 एक्स डायरेक्शन मध्ये 180 mm. नंतर एस आता काय ASTY साठी डी डॅश काढून घ्यायचं मित्रांनो. पहिले डी डॅश लागतं डी मायनस ह्याचं डायमीटर कशाचं डिस्ट्रीब्युशनचं म्हणजे वायचं 165 मायनस 8 किती येतं हे किती 157 mm. हा हा ASTY 0.5 FCK अपॉन FY 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MYD डिवायडेड बाय FCK BD B D डॅश स्क्वेअर B इंटू D डॅश. तर 0.5 इंटू 25 डिवायडेड बाय 415 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू MYD किती आहे 25 इंटू 1000 इंटू 157 चा वर्ग 1000 इंटू 157 हे किती येते MYD 15.995 इंटू 10⁻⁶. हा किती येतं हे 291.28 हा MM². त्याच्यानंतर ASTY नंतर स्पेसिंग काढायची SY काढायचं मित्रांनो. SY कसं काढतात SY चा काय फॉर्म्युला आहे AST एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTY इंटू बी. एरिया ऑफ डायमीटर किती पाय भागिले 4 8चा वर्ग ASTY किती 291.28 इंटू 1000 किती येते स्पेसिंग 172. नीट काढा किती 172.56 MM² म्हणजे प्रोव्हाइड म्हणजे स्टील इन वाय डायरेक्शन MM. स्टील इन वाय डायरेक्शन डायरेक्शन 200 आपलं काय स्टील इन 8 MM बार प्रोव्हाइड 8 MM बार ऍट द रेट 170 MM स्पेसिंग. याला मॅक्झिमम साठी चेक करायचं बरं 5D पेक्षा कमी येते 5D पेक्षा कमी लिहून टाकायचं. आता बघा मित्रांनो डायग्राम बघा मित्रांनो असं डायग्राम मध्ये दाखवून द्यायचं 8 MM चे वाय डायरेक्शन मध्ये बार
@170 mm स्पेसिंग, हे डी दाखवून द्यायचे 190 mm आणि 10 mm चे बार्स @स्पेसिंग ऑफ 180 mm. स्पेसिंग वरचे जे 180 होती आपली 10ची. हा, नंतर टोटल लेंथ दाखवून द्यायची. हे पहा, ही इथून ते इतकी लेंथ आहे आणि इफेक्टिव्ह लेंथ जर दाखवली तर इथून ते इतकी दाखव. लक्षात समजलं. आणि हे डी, कॅपिटल डी. हा, अशा प्रकारे डायग्राम काढायची. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. आता बघा बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. डिझाईन अ सुटेबल स्लॅब फॉर इंटरनल रूम. इंटरनल रूम म्हणलं की इफेक्टिव्ह लेंथ नाही बरं का मित्रांनो. हा, LX4 LY 7 मीटर. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण 2 वे स्लॅब ठरवलं होतं का व्यवस्थित? 2 वे स्लॅब सांगितलं होतं, 2 वे काऊ नये म्हणून. इकडे बघा, पहिले LXY चा रेशो काढायचा बरं मित्रांनो, नंतरच कळण आपल्याला. हा, इथं तुम्हाला LX/LY चा रेशो काढल्यानंतरच 2 पेक्षा कमी येत असेल तर मग 2 वे स्लॅब आहे असं डिक्लेअर करायचं. हा, तसं याच्यात दाखवतो मी आता. इकडे बघा, LY तरी ओरली काढलं होतं आपण ते. LY/LX जर म्हणलं 7/4, 4 एक 4, उरले 3, 3 वर घेतले 0, 7 चोक 28. हा, उरले 2, 2 वर 0 घेतले, 4 पंचे 20. हा, 1.75 हे 2 पेक्षा कमी आहे म्हणजे 2 वे स्लॅब आहे. हा, हे पहिले बघायचं कारण की दिलेलं नसतं प्रॉब्लेम मध्ये. हा, टेक लाईव्ह लोड. लाईव्ह लोड किती आहे? 2 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. आणि बघा मित्रांनो, जो LX आहे हा 3.5 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करतात? तुम्ही काय करता त्याच्यात की MF टू 20 घेतात. आता सगळ्यात पहिली स्टेप डिझाईन कॉन्स्टंट्स. डिझाईन कॉन्स्टंट्स हा MF दिलेला आहे. डिझाईन कॉन्स्टंट्स, तर डिझाईन कॉन्स्टंट्स मध्ये सगळ्यात पहिले डिझाईन कॉन्स्टंट्स. हा, डिझाईन कॉन्स्टंट्स मध्ये M20 FCK किती आहे? M20 म्हणजे FCK FE 415. FE 415. हा, म्हणजे इथं कोणचा फॉर्म्युला लागत? M U लिमचा 0.138 FCK BD स्क्वेअर. आता बघा मित्रांनो, आता काय करायचं? सगळ्यात पहिले इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. दुसरा पॉइंट, इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. आता काय करायचंय? स्लॅब थिकनेस मध्ये काय काढतात? D इज इक्वल टू LXE LX अपॉन 20 इंटू MF. हा, LX किती आहे? 4000. 4000 20 इंटू MF किती? 1.4. किती येतं मित्रांनो? हे 142.85 म्हणजेच 150 घेतलं तरी चालतं. 150. हा, 145 घेऊ, ठीक आहे. 145. हा, 145 MF. नंतर D 145 घेतलं. आता काय करायचं? कॅपिटल डी. कॅपिटल डी किती मित्रांनो? आपलं डी प्लस कव्हर प्लस डायमीटर बाय 2. तर डी किती आहे? 145. कव्हर घेऊ आपण 15चं. हा, आणि डायमीटर घेऊ 10/2. हा, 20चं घ्यायचं. चला 20चं घेऊ. किती येतं हे? 170. 170 mm. 170 mm आलं. आता बघा, एस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस झाल्यानंतर काय करायचं? इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ LEX LEY LEX काही LX प्लस D 4000 प्लस 145. किती? 4145. 4145. 4145. 4145 नंतर 4145 नंतर LXY किती आहे? LY 7 आहे ना. हा, तर LY प्लस D
LY प्लस डी 7000 प्लस 145 7145 7145 समजलं. LEX आलं LEY आलं. आता काय करतात तिसरं काय करायचं लोड कॅल्क्युलेशन लोड कॅल्क्युलेशन लोड कॅल्क्युलेशन मध्ये बघा मित्रांनो लोड कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात पर 1 मीटर पर मीटर असते ते तर लाईव्ह लोड सगळ्यात पहिले कोण जाईल सेल्फ वेट सेल्फ वेट सेल्फ वेट किती येईल मित्रांनो 1 गुणिले टी इंटू 25 तर 1 गुणिले टी किती आलेलं आहे आपलं 0.17 इंटू 25 किती येतं बघा फास्ट 4.25 किलो न्यूटन पर मीटर सेल्फ वेट नंतर लाईव्ह लोड किती दिलेला आहे लाईव्ह लोड किती दिलेला आहे 1 इंटू 1 इंटू 2 लाईव्ह लोड आहे 2 तर 2 किलो न्यूटन पर मीटर फ्लोअर फिनिश दिलेलं आहे का फ्लोअर फिनिश दिलेलं आहे का फ्लोअर फिनिश 1 किलो न्यूटन पर मीटर म्हणजे टोटल किती ते 7.25 किलो न्यूटन पर मीटर मग नंतर काय करायचं मित्रांनो हा लाईव्ह नंतर काय करायचं डब्ल्यू गॅमा एफ इंटू डब्ल्यू गॅमा एफ किती आहे 1.5 इंटू 7.25 किती येतं मित्रांनो हे 10.875 किलो न्यूटन पर मीटर हा नंतर फॅक्टर्ड मोमेंट स्टेप मागं पण झाले का फॅक्टर्ड मोमेंट हा फॅक्टर्ड मोमेंट मध्ये एम डी एक्स अल्फा एक्स इंटू डब्ल्यू डी इंटू LEX चा स्क्वेअर अल्फा वाय इंटू डब्ल्यू डी इंटू LEX चा स्क्वेअर MDY हा अल्फा एक्स किती आहे अल्फा एक्स किती दिलेलं आहे 0.100 आणि अल्फा वाय किती दिलेलं आहे 0.056 WD 10.875 WD 10.875 आणि LEX किती दिलेलं आहे एक्स किती आलं आपलं 4.145 4.145 चा वर्ग किती येतं MXD किती येतं MXD येतं 18.68 किलो न्यूटन मीटर आणि MYD किती येतं 10.46 किलो न्यूटन मीटर झालं फॅक्टर्ड मोमेंट नंतर पुढची स्टेप कोणची आहे रिक्वायर्ड डेप्थ MXD इज इक्वल टू MU लीव हा MXD किती आहे 18.68 इंटू 10⁻⁶ 0.138 FCK 138 415 आहे ना 138 FCK PD स्क्वेअर हा 18.68 इंटू 10⁻⁶ 0.138 FCK किती आहे 20 इंटू 1000 इंटू डी स्क्वेअर किती येतं डी किती येतं फास्ट सांगा किती 82.26 mm हा हे 145 पेक्षा लहान आहे म्हणून 145च घेतात 145 ओके मग ती किती 145 mm नंतर ASTX
जे एरिया ऑफ स्टील आणि स्पेसिंग ASTX 0.5 FCK FY upon in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 MD MXD divided by FCK BD square into BD. 0.5 into 20 into FY किती आहे 415 1 minus under root of 1 minus 4.6 MXD किती आहे आपलं 18.68 into 10 raised to power 6 divided by 20 into 1000 into 145 चा वर्ग 20 into 1000 into 145 किती येतं हे 377.37 mm स्क्वेअर हे आलं ASTX नंतर SX काढायचं SX काढायचं SX कसं काढतात बघा मित्रांनो SX कसं काढतात लक्ष द्या इकडे एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTX इंटू स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTX इंटू स्पेसिंग तर आता इथं बघा एरिया ऑफ डायमीटर पाय भागिले 4 10चा वर्ग आणि ASTX काय ASTX 377.37 इंटू इंटू बी किती 1000 किती येतं हे बघा 208.12 3D पेक्षा हे कमी राहील म्हणजे ओके आता ASTY करताना D डॅश काढताना मित्रांनो D मायनस डायमीटर तर डायमीटर हे पहिलेच्या बारच घ्यायचं एवढं लक्षात ठेवा मागच्या प्रॉब्लेम मध्ये थोडं चुकलं होतं तिथं डायमीटर जे मागच्या प्रॉब्लेमचं मी दाखवून देतो तिथं जे डायमीटर आहे आपण लास्टला घेताना इकडे लक्ष द्या लास्टला घेताना इथं डायमीटर चुकून 10 करण्यात आलं आपलं 8 करण्यात आलं जो जुना बार आहे त्याचं डायमीटर मायनस करावं लागत असतं याच्या पण व्हॅल्यू करेक्ट करून देतो तुम्हाला मी इकडे बघा 165 सर इथं 10 करून 155 करायचं MM 155 MM 155 च काढलं तर एवढा फरक पडणार नाही 155 ने काढून मारे फास्ट पहिले मागच्या प्रॉब्लेमचं 155 ने काढून पहा बाकी कुठे फरक येत नाही एरियामध्ये फरक येतो फक्त बस 155 आणि इथं फरक येईल स्पेसिफिक काढा फास्ट स्पेसिंग तरी तेवढीच येते एवढं फरक पडत नाही पण लक्षात ठेवा मित्रांनो किती येतं काढलं स्पेसिंग एरियाला स्पेसिंग काढ पटकन हे करून ठेव पाय बाय 4 8चा स्क्वेअर करून ठेव इंटू 1000 करून ठेव 295.20 mm स्क्वेअर आता हे काढा 295 पॉईंट किती येतं स्पेसिंग 170 म्हणजे तेवढाच घेतला 170.27 कालच्या प्रॉब्लेम मध्ये पण मित्रांनो जो मेन बारचं डायमीटर असतं तेच मायनस करायचं
एवढं लक्षात ठेवा. डी किती आहे? डी किती आहे? याचं डी किती आहे? डी किती आपलं 145 आहे ना नवीन प्रॉब्लेमचं. आता मूठवरचं दुसरा प्रॉब्लेम 145 मायनस डायमीटर किती घ्यायचं 10 135 आता काढायचं ASTY काढताना 0.5 FCK FY डिवाइड इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MYD डिवायडेड बाय FCK BD स्क्वेअर BD डॅश स्क्वेअर इंटू BD डॅश व्हॅल्यू टाकायचे याच्यात 0.5 FCK किती आहे? FCK किती आहे? 20 आपण FY किती आहे? FY किती आहे? 415 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MYD किती आहे? 10.46 इंटू पॉवर 6 डिवायडेड बाय FCK किती आहे? 20 इंटू बी किती आहे? 1000 इंटू 135 चा स्क्वेअर इंटू 1000 इंटू 135 किती आता सांगा हे 222.30 mm स्क्वेअर. मग ASTY झाल्यानंतर SY कसं काढायचं? एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTY इंटू डायरेक्ट 1000 घेतलं तरी चालतं. पाय भागिले 4 8चा वर्ग 222.30 इंटू 1000 किती येतं हे 226.11 हा 200 5D पेक्षा कमी आहे लक्षात. तर तुम्ही 220 घेऊ शकता 225 घेऊ शकता आणि डायग्राम मागच्या प्रॉब्लेम सारखीच काढायची मित्रांनो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ मित्रांनो. बघा मित्रांनो त्याच्याबद्दल जर कन्फ्युजन असेल डी डॅश बद्दल तर हा एक्स डायरेक्शन मधला आहे हा वाय डायरेक्शन मधला आहे. जर आपण एक्स वर वाय ठेवायला लागलो म्हणल्या वेळेस ही जी डेप्थ आहे एक्स ची ती आपल्याला काढून टाकावं लागेल. ही एक्स ची जी डेप्थ आहे ती काढून टाकावं लागेल. म्हणून डी डॅश म्हणजे काय करतो आपण हा डी मायनस मेन डायमीटर 10च एक्स डायरेक्शनचं. आता बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. नमस्कार मित्रांनो. डिझाइन अ सिम्पली सपोर्टेड टू वे स्लॅब ओव्हर अ रूम 4.8 मीटर इंटू 4 मीटर इफेक्टिव्ह LXE LYE अपॉन LXE 4.8 भागिले 4 किती येतं हे 1 पॉइंट काढा फक्त 4.8 भागिले 4 1.2 इज लेस दॅन 2 सॉरी इज लेस दॅन 2 देअरफॉर टू वे स्लॅब. तर टू वे स्लॅब आहे. आता काय करायचं इफेक्टिव्ह स्पॅन काढायचा. इफेक्टिव्ह स्पॅन सॉरी इफेक्टिव्ह डेप्थ इफेक्टिव्ह डेप्थ मध्ये काय करायचं 0.5 FCK 0.5 FCK FY in bracket 1 minus under root of 1 minus sorry इफेक्टिव्ह डेप्थ कडे सॉरी मित्रांनो इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजे दी स्पॅन अबाउट MF इंटू 20 तर स्पॅन किती आहे 4000 LEX घ्यायचा MF किती आहे 1.4 LX 1.4 ऍझ्युम करू इंटू 20 किती येतं हे 142.85 म्हणजे 145 किंवा 150 चला 150 MM घ्या 150 घेतलं. इफेक्टिव्ह स्पॅन झाल्यानंतर डी प्लस कव्हर केलं डायरेक्ट तरी चालतं कारण की इथं इफेक्टिव्ह असल्यामुळे डी प्लस कव्हर चालतं. मग आपण ऍडजस्ट करून टाकायचं.
त्याला काही नाही. हा 150 प्लस 20चं कव्हर घेतलं 170. 175 की 170 त्याचं उत्तर. चला ठीक आहे 125 घेऊन टाकू. 25चं कव्हर घेऊन टाकू. 175. हा डायमीटर बाय 2 घेतलं नाही घेतलं तरी फरक पडत नाही. घ्यायचं एखाद्या वेळेस. लक्षात डी. हा कुठे घेतलं इफेक्टिव्ह असल्यास दिलं नाही तर चालतं. हा आणि आपण तेवढं राऊंड अप केलं तर चालतं. 175. आता काय करायचं? इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ. हा दुसरं इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ. तर इफेक्टिव्ह लेंथला काय करतात? LEX डायरेक्ट जसं तसं लिहायचं. 4000 आणि LEY किती आहे? 4800 mm. नंतर पुढचं कोणतं स्टेप आहे? लोड कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन सांगा फास्ट. सेल्फ वेट. सेल्फ वेट कसं येईल? डायरेक्ट लोड टोटल दिलेलं आहे. युडियल ऑफ 5 किलो न्यूटन पर मीटर इंक्लुडिंग सेल्फ वेट. हा तर लोड डायरेक्ट डब्ल्यू दिलेलं आहे मित्रांनो. डब्ल्यू किती आहे? 5 किलो न्यूटन पर मीटर. मग डब्ल्यू डी काढावं लागेल ना. 1.5 इंटू 5 किती येतं? 7.5 किलो न्यूटन पर मीटर. नंतर काय करायचं मित्रांनो? नंतर काय करायचं? फॅक्टर्ड बीएम. फॅक्टर्ड बीएम. फॅक्टर्ड बीएम. फॅक्टर्ड बीएम मध्ये काय करायचं? फॅक्टर्ड बीएम मध्ये अल्फा MHD अल्फा एक्स इंटू LXE. सॉरी डब्ल्यू चा स्क्वेअर इंटू LXE. अल्फा वाय WD चा स्क्वेअर. सॉरी WD इंटू LXE चा स्क्वेअर. चा स्क्वेअर. WD इंटू LYE चा स्क्वेअर. MYD. LX किती आहे? अल्फा एक्स किती आहे? 0.084. WD किती आहे? 7.5. LXE किती आहे? 4चा वर्ग. नंतर हे किती आहे? हे किती येतं? 0.059. किती येतं उत्तर? दुसऱ्याचं 7.08. आलं. आता काय करायचं? फॅक्टर्ड मोमेंट नंतर डी रिक्वायर्ड. डी रिक्वायर्ड. डी रिक्वायर्ड. डी रिक्वायर्ड. डी रिक्वायर्ड ला काय करायचं? डी रिक्वायर्ड मध्ये काय करतात? MXD इज इक्वल टू MU लीम. MXD इज इक्वल टू MU लीम. तर MXD किती आहे? 10.08 इंटू 10⁻6. हा हे FE 415 आहे ना. FY FY रे याला हे 0.138 ठरवायला. 0.138 FCK BD स्क्वेअर 10.08 into 10⁻6 divided by 0.138 into 20 into 1000 किती येतं? डी 60.3. हे रिक्वायर्ड पेक्षा आपले जे दिलंय आपल्याला त्याच्यापेक्षा कमी. ते किती आपलं? 150. 150 आहे ना. 150 नंतर मग 150च घ्यायचं. 150 घेतलं. आता ASTX. ASTX कसं काढतात? 0.5 FCK FY in 1 minus under root of 1 minus
4.6 MXD अपॉन FCK BD स्क्वेअर इंटू BD तर आता बघा 0.5 FCK किती आहे FCK 20 FY किती आहे रे 415 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MXD किती आहे 10.08 पर 6 डिवाइडेड बाय FCK किती आहे 20 इंटू B 1000 इंटू D किती आहे D किती आहे 150 चा स्क्वेअर 1000 इंटू 150 किती आहे तर सांगा हे पटकन सांगा 191.27 mm स्क्वेअर हे आलं 191 हे नंतर काय करायचं SX काढायचं SX कसं काढतात एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTX इंटू 1000 किंवा P पाय भागिले 4 10चा वर्ग डिवायडेड बाय 191.27 इंटू 1000 किती येतं हे 410 mm हे पहा हे 3D पेक्षा कमी झालं पण 300 पेक्षा जास्त झालं और 300 पेक्षा जास्त नाही पाहिजे तर मग म्हणून काय करायचं मित्रांनो हा हे ज्याच्यापेक्षा जास्त झालं 300 पेक्षा तर मग 300 mm घ्यायचं SX किती घ्यायचं 300 mm हा नंतर ASTY साठी पहिले D डॅश करायचं D डॅश कसं काढायचं D मायनस डायमीटर D किती आहे 150 मायनस 10 140 आता काही कन्फ्युजन नसेल तुम्हाला D डॅश मध्ये नंतर ASTY काढायचं ASTY कसं आहे 0.5 FCK divided by FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 M YD divided by FCK BD square BD dash square into BD dash 0.5 FCK किती आहे मित्रांनो FCK 20 FY किती आहे 415 1 minus under root of 1 minus 4.6 MYD किती आहे MYD into 10 power 6 FCK किती आहे 20 B किती आहे 1000 D किती आहे 140 चा स्क्वेअर इंटू B किती आहे 1000 इंटू D किती आहे 140 किती येतं ASTY 143.175 हा आता SY एरिया ऑफ डायमीटर अपॉन ASTY इंटू 1000 एरिया ऑफ डायमीटर पाय भागिले 4 10चा स्क्वेअर भागिले 8चा स्क्वेअर सॉरी 8चा स्क्वेअर ASTY किती 143.175 इंटू 1000 किती येतं बघा 351.04 mm हे डिस्ट्रीब्युशन बार असलं 351.04 चालू जात 450 पेक्षा कमी पाहिजे आलं लक्षात अशा पद्धतीने हे 3 प्रॉब्लेम झाले मित्रांनो बाकीचे प्रॉब्लेम पुढच्या वेळेस पाहू